नाशिकमध्ये एका छोट्याशा घरात आदित्य नावाचा मुलगा आपल्या आई माधुरीसोबत राहत होता. वडिलांच्या निधनानंतर माधुरीने खूप कष्ट करून आदित्यला वाढवलं. लोकांच्या घरी स्वयंपाकाचं काम करून तिने त्याला चांगलं शिक्षण दिलं. आदित्य हुशार होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. हळूहळू त्याचं आयुष्य बदललं. मोठं घर, गाडी आणि सुखसोयी सगळं मिळालं. पण या यशाच्या मागे धावताना तो आईला वेळ देणं विसरला. माधुरी रोज त्याची वाट पाहायची. तो घरी आला की 2 शब्द बोलावेत एवढीच तिची अपेक्षा होती. पण आदित्य नेहमी कामात व्यस्त असायचा. एके दिवशी माधुरी गंभीर आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं की तिच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. हे ऐकताच आदित्य हादरला. तो आईच्या पलंगाजवळ जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आई, मला माफ कर. तू आयुष्यभर माझ्यासाठी जगलीस, पण मी तुला वेळ देऊ शकलो नाही. माधुरीने त्याचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाली, बाळा, मला तुझ्याकडून कधीच पैसे किंवा मोठं घर नको होतं. मला फक्त तुझ्याकडून थोडासा वेळ हवा होता. हे शब्द ऐकून आदित्यला स्वतःची चूक जाणवली. दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी कायमची निघून गेली. आईच्या कपाटात आदित्यला एक पत्र सापडलं. त्यात लिहिलं होतं, बाळा, जर हे पत्र तू वाचत असशील तर मी तुझ्यासोबत नसेन, पण लक्षात ठेव, जगात कोणतंही नातं आईच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. पैसा पुन्हा कमवता येतो, पण आईवडिलांसोबत घालवायचा वेळ परत मिळत नाही. पत्र वाचताना आदित्यचे अश्रू थांबत नव्हते. त्या दिवसापासून त्याने एक नियम केला, कितीही काम असलं तरीही आपल्या प्रिय माणसांसाठी वेळ काढायचा. कारण यश मिळवताना जर आपली माणसं हरवली तर ते यशही अपूर्णच राहतं. आई वडील आयुष्यात एकदाच मिळतात. त्यांना वेळ द्या, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही.